सब्जेक्ट कोणताही असू दे, तो म्हणजे मराठी असू दे, इंग्लिश असू दे, मॅथ्स असू दे किंवा हिंदी असू दे किंवा अदर लँग्वेजेसमध्ये सगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस येतात. तर कोणताही सब्जेक्ट असू दे, हा शिकायचा कसा किंवा या शिकल्या तर हा लक्षात कसा ठेवायचा, या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. स्टेप बाय स्टेप देणार आहे. मुलांच्या पॅरेंट्सना खूप घाई असते, की माझ्या मुलांनी पटकन लिहायला पाहिजे. पण पटकन लिहिण्याच्या अगोदर काही प्रोसिजर असतात, तर त्या पॅरेंटनी मुलांच्याकडून करून घ्यायच्या असतात. तर ह्या काय प्रोसिजर आहेत किंवा काय आहे, तर हे मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक बघा आणि ही ट्रिक यूज करा. नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर व्हिडिओ आवडत असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला बघू काय आहे ती ट्रिक. तर अशा प्रकारचा हा A4 साइज ब्लँक पेपर आहे. ब्लँक म्हणजे त्याच्या पाठीमागे पुढे कुठेही लाईन वगैरे आखलेल्या नाहीत. तर अशा प्रकारचा ब्लँक पेपर कोणत्याही स्टेशनरीमध्ये तुम्हाला सहज मिळेल. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही ब्लँक पेपरवरतीच करायला पाहिजे. तर ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सध्या आता काय करायचं आहे तर चला बघू. तर आपण असे 3 फोल्ड करणार आहोत, की ते 3 फोल्ड जे आहेत ते समान व्हायला पाहिजेत. तर एका ब्लँक पेपरचे आपण 3 फोल्ड करणार आहोत. तर कशाप्रकारे फोल्ड करायचा करतोय आपण ते बघा आणि तसंच तुम्ही हे लक्षपूर्वक बघा आणि तसंच तुम्ही करा. कारण याचा पुढे खूप यूज होणार आहे. यासाठी ही ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा प्रकारे 3 फोल्ड केलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. 3 फोल्ड झालेले आहेत. 1, 2, 3 अशा प्रकारे 3 फोल्ड झालेले आहेत. आता हे फोल्ड झालेले जे आहे ब्लँक पेपर त्याला आणखी एकदा उभा फोल्ड करायचा आहे. म्हणजे अगदी मधोमध फोल्ड करायचं आहे. तुम्ही बघितलं असेल पहिला आपण ब्लँक पेपर घेतला त्याने 3 पार्टिशन करून घेतले आणि नंतर मधोमध मधोमध फोल्ड केला नंतर त्याला. आता अशा प्रकारे आपल्याला बघा किती मिळालेले आहेत बॉक्स. आपल्याला 6 बॉक्स अशा प्रकारे मिळालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर इथे बघा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 ओके. आता एका साईडला आपण लिहायचं आहे आणि दुसऱ्याही साईडला आपण लिहायचं आहे. फक्त त्याच्या इथे आपण फ्रंटला लिहितो तर त्याच्या पाठीमागे लिहायचं नाही. आणि लिहिताना आपण नेहमी हे जे टेम्पररी मार्करचा यूज करायचा आहे. जो व्हाईट बोर्डवरती यूज होतो त्या टेम्पररी मार्करचा यूज करायचा आहे आणि लिहिताना मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं. कारण मोठ्या अक्षरामध्ये यासाठी लिहायचं की मुलांना पटकन कॅचअप होतं. जेवढं मोठं अक्षर असेल आणि जेवढं प्लेन असेल, त्याचा बॅकग्राऊंड प्लेन असेल, तेवढं मुलांच्या पटकन लक्षात राहतं. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हाला बोलले की ब्लँक पेपर घ्या. तर अशा तऱ्हेने आपण ABCDEF असं लिहून घेतलेलं आहे. तर याला आता मधोमध फोल्ड करायचं आहे. आता याच्या दुसऱ्या बाजूला लिहायचं नाही. आता अशाच प्रकारे आपण हिंदीचं किंवा मराठी, हिंदी मराठी आपण एकच आहे त्याच्यामुळे एकच आपण करणार आहे. ओके. तर हा व्हाईट बोर्डवरचा मार्कर आहे. तर तुम्हाला मी दाखवते की कशा प्रकारे हे लिहिलेलं आहे, कशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे. तर हे एका साईडला ABC, दुसऱ्या साईडला DEF. ओके. असंच आपण मॅथ्सही घ्यायचं आहे, मॅथ्सही करायचं आहे. म्हणजे जे जे विषय तुम्हाला शिकवायचे आहेत मुलांना ते अशा प्रकारे ती ट्रिक त्या सब्जेक्टला अशा प्रकारे फॉलो करा आणि ती अशा प्रकारे मुलांना शिकवा. आता हे 1, 2, 3 असं एका दिवशी मुलांना सकाळ 5 मिनिट आणि संध्याकाळी 5 मिनिट अशा प्रकारे घ्या आणि एका दिवशी 3च नंबर घ्या, वर्ड घ्या, काही लेटर्स घ्या, पण 3च घ्या. एका दिवशी 3च घ्या. हे जे आहे ते दुसऱ्या दिवशी घ्या. ओके. तर अशा प्रकारे हे कर्सिव्ह लेटर पण आहेत. आता सीनियरना कर्सिव्ह लेटर असतं, सीनियर KGच्या मुलांना. ओके. तर आता हे बघा ABC फक्त 5 मिनिट. सकाळी 5 आणि संध्याकाळी 5. हे एका दिवशी 3 लेटर घ्या
3 अल्फाबेट घ्या आणि दुसऱ्या दिवशी 3 अल्फाबेट घ्या. आता हे बघा, इथे आणखी एक ट्रिक आहे, ती म्हणजे मुलांना असं लाईन वरती जे ABC काढलं त्याच्यावरती हात फिरवायला सांगा. मुलांना फील होऊ दे, हा बीचा आकार असा आहे, सी, येस सी असा आहे. तर मुलांना ही टच करू द्या. टच केल्यामुळे काय होतं, मुलांची मेमरी लगेच लगेच कॅचअप करते. त्याच्यामुळे मुलांना टच करू द्या आणि त्यांना विचारा, व्हॉट इज धिस? ए. आपण शिकून झाल्यानंतर त्यांना विचारायचं, व्हॉट इज धिस? सी. असं म्हणजे अशा प्रकारे त्यांना विचारा. नंतर दुसऱ्या दिवशी हे DEF घ्या, त्याच्या अगोदर हे पण करा. ओके, तर तुम्हाला आता मी टाइम टेबल देते की अशा प्रकारे मुलांना शिकवा. तर आज 27 आहे डेट, ओके, म्हणजे 27 तारीख. तर 27 तारखेला आपण ABC घ्यायचं आहे, 28 तारखेला आपण DEF घ्यायचं आहे आणि 29 तारखेला आपण जे 6 लेटर्स 6 अक्षर शिकलो त्याची आपण टेस्ट घ्यायची आहे, प्लस 1 2 3 ऍड करायचं आहे. इथे कन्फ्यूज होऊन जाऊ नका. एवढंच लक्षात घ्या की 2 दिवसासाठी आपल्याला 6 लेटर्स करायचे आहेत. एका दिवशी 3 लेटर, दुसऱ्या दिवशी 3 लेटर, सकाळ 5 मिनिट, संध्याकाळ 5 मिनिट. आणि तिसऱ्या दिवशी आपण ऍक्टिव्हिटी घ्यायची, जेणेकरून मुलांना हे समजलं की नाही हे आपल्या लक्षात येईल. मग नंतर आपण 2-2 दिवस झाले की एक एक सब्जेक्ट आपण ऍड करत जायचं आहे. आता इथे बघा, जर 3 लेटर एका दिवशी घेतले तर आपले 9 दिवसामध्ये 27 होतात, लेटर्स अल्फाबेट होतात. तर आपण बघा 26 आपले लेटर आहेत, अल्फाबेट आहेत, पण आपले 27 होतात. तर ठीक आहे, 15 दिवस पकडून चला, इकडे तिकडे होतात 15 दिवस. तर आपलं 15 दिवसामध्ये आपण ABC होतंय किंवा 1 2 3 होतंय, म्हणजे महिन्याच्या आतमध्ये आपला सिलेबस होतोय. फक्त तुम्ही करा आणि जशी ट्रिक सांगितलेलं आहे तसं तुम्ही करा. आणि मुलांना जास्त प्रेशर द्यायची ही गरज नाही. एका महिन्यामध्ये अशा प्रकारचा स्टडी करा. एका महिन्यामध्ये किती तुमचा स्टडी होतोय बघा. तुम्हालाही पटणार नाही, विश्वास बसणार नाही की अरे आपण सकाळी 5 मिनिट, संध्याकाळी 5 मिनिट असं घेऊन आपला एवढा स्टडी झालेला आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही स्टडी घेऊ शकता. तर आपण आता शिकून झालेलं आहे पूर्ण. तर आता आपण नंतर आपण याचे फ्लॅश कार्ड करणार आहोत. तर मगाशी जे लेटर आपण लिहिलं ना ब्लँक पेजवरती, तेच आपण कट करायचं आहे आणि हे फ्लॅश कार्ड त्याची तयार करायचे आहेत. आता फ्लॅश कार्ड म्हणजे काय, तर तुम्ही खेळता खेळता कुठेही कधीही तुम्ही तुमच्या पर्समध्ये जरी ठेवलं किंवा कुठेही ठेवा, सहज 5 मिनिटामध्ये, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्हाला टाइम भेटेल तेव्हाही फक्त त्यांना दाखवा. हे फ्लॅश कार्ड असे असतात. आणि तुम्हाला मी इथे सांगते की कॅपिटल ए झाल्यानंतर स्मॉल ए घ्या. कन्फ्यूज मुलांना करू नका आणि तुम्हीही कन्फ्यूज होऊ नका. तर अशा प्रकारचे हे आपले फ्लॅश कार्ड रेडी झालेले आहेत. तर ह्या फ्लॅश कार्डचा यूज कशा तऱ्हेने करायचा हे आपण आता बघूया. तर हे अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड तुम्ही रेडी करा आणि मुलांना द्या. मुलांना खूप गंमत वाटते. तर आता आपण हे फ्लॅश कार्ड बनवलेले आहेत. तर याचा उपयोग मुलांच्यासाठी सकाळी फक्त 5 मिनिट करा आणि संध्याकाळी 5 मिनिट करा. जस्ट फन वे पद्धतीने आपण मुलांना शिकवायचे आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती बर्डन द्यायचं नाही, फक्त फन विथ लर्न. तर असं करायचं आहे. तर आता कशा प्रकारे फ्लॅश कार्ड दाखवायचं आहे आणि मुलांच्याकडून स्टडी करून घ्यायचं आहे ते आपण बघू आता. तर हे अशा प्रकारे फ्लॅश कार्ड दाखवायचे त्यांना. व्हॉट इज धिस? तर मुलांच्याकडून आन्सर येण्याची तुम्ही थोडीशी वाट बघा. तर त्यांना विचारायचं आहे, हे काय आहे? व्हॉट इज धिस? आणि थोडी स्माइल करून बोला त्यांच्याशी. व्हॉट इज धिस? तर मुलांची उत्तर येण्याची वाट बघा. सी असं मुलांनी उत्तर दिलं, नंतर ओके, व्हेरी गुड असं म्हणून ते ठेवा. ओके, व्हॉट इज धिस? नाईस. व्हॉट इज धिस? बी. येस, व्हेरी गुड. तर अशा प्रकारे त्यांना ABC शिकवा. तर हे झाल्यानंतर आता हे विचारलं, व्हॉट इज धिस? हे काय आहे? व्हॉट इज धिस? ओके, डी. तर मग
लगेच त्यांच्यासाठी ओके, क्लॅप फॉर यू किंवा येस असं करून त्यांना टाळी द्या, त्यांच्यासाठी क्लॅप करा. आता आपण मॅथ्सचं घेऊया. ओके, त्यांनाही असं सांगायचं, चला आपण आता दुसरा गेम खेळूया असं त्यांना सांगा. तर हे काय आहे, असं जे आपण एबीसीडी शिकवण्यासाठी त्यांना बोलू तसंच मॅथ्सही शिकवण्यासाठी बोलायचं. हे काय, व्हॉट इज दिस? येस, 6. व्हेरी नाईस. What is this? Yes, very good. 2. What is this? Yes, 4. Very nice. अरे वा, व्हेरी गुड. हे तर सगळंच माहिती आहे तुला. हे असं बोला आणि मुलांचे थोडं प्रोत्साहन द्या, म्हणजे मुलं पुन्हा स्टडी करण्यासाठी हा अजून थोडं करू असं मुलं तुम्हाला नक्की बोलतील. तर यासाठी ही ट्रिक यूज करा. आता आपण हिंदीचं आणि मराठीचं बघू. आता हिंदी आणि मराठी तर एकच हे आ ई आहेत किंवा क ख ग आहेत, तर एकच आहेत. तर ते कसं शिकवायचं, तर ते आता आपण बघू. आता हे ओके, हे काय आहे? आ, व्हेरी नाईस. आ. हे काय आहे? अ, व्हेरी गुड. तर अशा प्रकारे हिंदी आणि मराठी तुम्ही एकाच फ्लॅश कार्ड मध्ये शिकवू शकता. आता त्यांना हे कर्सिव्ह लेटर देऊ शकता. हे कर्सिव्ह लेटर देऊ शकता. हे काय आहे किंवा व्हॉट इज दिस? डी. येस, व्हेरी गुड. हे काय आहे? व्हॉट इज दिस? ए. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. असं म्हणून आणखी एकदा त्यांना क्लॅप द्या. तर अशा प्रकारे आपण फ्लॅशकार्डचा यूज कसा करायचा आणि फन वे पद्धतीने मुलांच्याकडून स्टडी कसा करून घ्यायचा आहे हे आता आपण बघितलं आहे. मुलांच्याकडून लिहिण्याची घाई करून घेऊ नका. मुलं लिहितील, पण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, मी आता ज्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा आणि मगच मुलांच्याकडून त्या जे रायटिंग वगैरे आहे ते पूर्ण करून घ्या. आता मुलांना तर आपण ऍक्टिव्हिटीद्वारे हे सर्व शिकवलेले आहे. अक्षर ओळख, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी जे काही असेल ते शिकवलेलं आहे. पण आता हे शिकवलेलं मुलांच्या लक्षात आहे की नाही, किंवा 4 दिवस आहे लक्षात राहतं, किंवा आठवडाभर लक्षात राहतं, महिन्यानंतर विसरतात, असं होतं की काय. तर त्यासाठी आपण त्यांच्या लक्षात आहे की नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. काही ऍक्टिव्हिटी आहेत, काही गेम आहेत. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत, ते कोणते गेम आहेत, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देईन. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिलेटिव्हला, तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना या व्हिडिओची माहिती मिळेल, ट्रिक मिळेल आणि त्यांच्या मुलांच्या स्टडीमध्ये त्यांचा फायदा होईल. मुलांचा फायदा होईल, मुलांच्या पेरेंट्सचा होईल, मुलांचं टेन्शनही थोडं कमी होईल. तर नक्की तुम्ही सर्वांना शेअर करा आणि ह्या ट्रिक यूज करा. मी जे स्टेप बाय स्टेप सांगते आहे ते तुम्ही फॉलो करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.